सेकंड प्रॉब्लेम वाचा. द व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बॉल. एक स्पेरिकल बॉल आहे, त्याचं व्हॉल्यूम इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 4π cc/सेकंड. ओके, म्हणजे एक बॉल आहे. ओके, त्याचं व्हॉल्यूम वाढतंय, इन्क्रीज होत आहे. इन्क्रीज कुठल्या रेटनी होत आहे? 4π cc/सेकंड. पर सेकंड 4π cc इन्क्रीज व्हायला लागलंय. फाईन. आवाज येतोय ना सगळ्यांना? स्क्रीन पण दिसत असेल. फाइंड द रेट ॲट फाइंड द रेट. रेट विचारलाय म्हणजे डेरिव्हेटिव्ह विचारलाय. रेट विचारलं याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह विचारलं. रेट दिलं याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह दिलाय. फाइंड द रेट ॲट विच द रेडियस अँड द सरफेस एरिया आर चेंजिंग when the volume is 288π cc. आता तुम्हाला दोन गोष्टींचं रेट काढायचं आहे. रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस, रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया ऑफ स्पेरिकल बॉल. आता इथं स्पेरिकल बॉल 3D असतंय. एखादा चेंडू कुठलाही बघा तुम्ही 3D असतंय, त्याची डायग्राम आपण इथे काढू शकत नाही. तर आपण सर्कल थ्रू समजून घेण्याचा प्रयत्न करू. हा सर्कल आहे किंवा हा बॉल आहे समजा, तो वाढत चाललाय 4π cc पर काय म्हणतात ते 4π cc/सेकंड. हा त्याचा वाढण्याचा वेग आहे, त्याचा व्हॉल्यूमचा. आता व्हॉल्यूम कधी वाढेल? आतला रेडियस वाढला तर वाढेल. बघा तुम्ही, एक साधासा फुटबॉल घ्या किंवा आपला टेनिस बॉल घ्या. टेनिस बॉलचा आपल्याला फुटबॉल करायचा आहे. टेनिस बॉलला फुगवून आपल्याला फुटबॉल करायचं आहे. जेव्हा टेनिस बॉल फुगेल त्याचं व्हॉल्यूम वाढणार आहे, पण आत त्याचं रेडियस पण वाढणार आहे. बरोबर का? रेडियस वाढल्याशिवाय व्हॉल्यूम वाढणार नाही. आणि रेडियस वाढल्यावर व्हॉल्यूम तर वाढेलच, पण सरफेस एरिया देखील वाढेल. म्हणजे सरफेस एरिया म्हणजे काय असतंय? त्या चेंडूच्या वरचा जो सरफेस असतो त्याचा एरिया. त्या बॉलच्या वरचा जो सरफेस असतो त्याचा एरिया म्हणजे सरफेस एरिया. म्हणजे टेनिस बॉल असा हातात ठेवू शकता तुम्ही. हातात ठेवल्यानंतर जो भाग तुमच्या हाताला टच होईल तो त्याचा सरफेस एरिया झाला. आता आतला रेडियस वाढताना व्हॉल्यूम तर वाढतायच, पण सरफेस एरिया देखील वाढणार. टेनिस बॉलचा फुटबॉल होतोय म्हणल्यावर फुटबॉलचा सरफेस एरिया जास्त असतो. बरोबर? म्हणजे स्पेअरचं रेडियस, स्पेअरचं व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया हे दोन्ही कुणावर डिपेंड आहेत? रेडियसवर. आणि ऑब्व्हियसली रेडियस कुणावर डिपेंड आहे? रेडियस डिपेंड आहे टाईमवर. जसं टाईम जातोय, जसं टाईम वाढतोय तसा रेडियस वाढतोय. जसं रेडियस वाढतोय तसं स्पेरिकल बॉलचा व्हॉल्यूम वाढतोय. जसा रेडियस वाढतोय तसं स्पेरिकल बॉलचा सरफेस एरिया वाढतोय. ओके, हे थिअरी काय आली का? प्रॉब्लेमची थिअरी नाही, जनरल थिअरी सांगितली मी तुम्हाला. जनरल थिअरी सांगितली. तुम्ही फुगा फुगवत असताना बघा, तोंडाने जेव्हा तुम्ही फुगा फुगवता, छोटा असतंय पहिला फुगा, त्याचं व्हॉल्यूम छोटा असतंय. आतून ते वाढत जात आहे, त्याचं रेडियस आतून वाढत जात आहे. रेडियस वाढल्यामुळे फुगा मोठं होत आहे, ह्याचा अर्थ फुग्याचा व्हॉल्यूम मोठा झाला. आणि फुगा मोठा झाल्यामुळे फुग्याचा वरचा जो रबरी एरिया आहे, सरफेस आहे, तो त्याचा सरफेस एरिया तो देखील मोठा झाला. हे साधं लॉजिक आहे. बरोबर? आता इथं जे या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिलेली गोष्ट काय आहे? फक्त व्हॉल्यूम, रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम. त्या चेंडूचा व्हॉल्यूम वाढण्याचा वेग तुम्हाला दिलाय. व्हॉल्यूम वाढण्याचा वेग किती आहे? 4π cc/सेकंद आहे. बॉलचा व्हॉल्यूम वाढण्याचा वेग. जर बॉलचा व्हॉल्यूम वाढण्याचा वेग 4π cc आहे, तर जेव्हा बॉलचा व्हॉल्यूम 288π असेल
त्यावेळेस बॉलचं व्हॉल्यूम 288 पाय असेल, त्यावेळेस बॉलचा रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस आणि रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया काय आहे हे तुम्हाला काढायचं आहे. कळालं का क्वेश्चन कळालं का? बघा, आन्सर तुमच्या समोर आहे. थिअरी आहे, काही अवघड नाही आहे. थिअरी आहे, काय जे प्रॉब्लेमवर सोल्युशन काय अवघड नाही आहे, पण मेन थिअरी समजली का सांगा. आता व्हॉल्यूम आहे, हा झाला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला, व्ही इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. आता व्हॉल्यूम कशावर डिपेंड आहे? रेडियसवर. रेडियस कशावर डिपेंड आहे? टाईमवर. इन शॉर्ट, सगळे जे आहेत व्हॉल्यूम, सरफेस एरिया आणि रेडियस कशावर डिपेंड आहेत? टाईमवर डिपेंड आहेत. म्हणून डेरिव्हेटिव्ह काढताना विथ रिस्पेक्ट टू टी. जसं टाइम चेंज होत राहतोय तसं व्हॉल्यूम चेंज होणार, तसं रेडियस चेंज होणार, तसं सरफेस एरिया चेंज होणार. आर फॉर रेडियस, एस फॉर सरफेस एरिया आणि व्ही फॉर व्हॉल्यूम. हां, आता हा फॉर्म्युला, या फॉर्म्युलाचं डेरिव्हेटिव्ह काढलं विथ रिस्पेक्ट टू टी. डी व्ही अपॉन डी टी 4 पाय डिवायडेड बाय 3 हा कॉन्स्टंट आहे. 4 पाय डिवायडेड बाय 3 कॉन्स्टंट आहे, तो आहे तसा ठेवला. आर क्यूबचा 3r², क्यूबचा काय केलंय? 3r² केलंय. आणि आरचा dr अपॉन dt, आरचा काय केलाय? dr अपॉन dt. ओके, आता तुम्हाला काढायचं dr अपॉन dt. dr अपॉन dt कसं काढायचं आहे विचारलं काय? रेट ॲट विच द रेडियस आर चेंजिंग, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस. रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस म्हणजे dr अपॉन dt. रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम म्हणजे dv अपॉन dt. रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया म्हणजे ds अपॉन dt. ds अपॉन dt, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम असतं. आता dv अपॉन dt तुम्हाला दिलाय, किती येते? 4 पाय. रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम तुम्हाला दिलाय, dv अपॉन dt 4 पाय. सबस्टिट्यूट केलं, 4 पाय कॅन्सल, 3 कॅन्सल, 3 कॅन्सल. r² खाली आला, r² इकडे घेतला, न्यूमरेटरला होता, डिनॉमिनेटरला आला. dr अपॉन dt इज इक्वल टू r². dr अपॉन dt इज इक्वल टू r². dr upon dt is equal to r when volume is 288. व्हॉल्यूम किती आहे आता? 288 आहे, 288 पाय. मग इथे सबस्टिट्यूट करा पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करा. व्ही ची व्हॅल्यू काय दिली आहे? 288. व्हॉल्यूम काय सांगितलं आहे? 288 आहे. ते पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केलं इथं. मग काय काय कॅन्सल होत आहे? पाय कॅन्सल झाला. मग 4/3 इकडे गेला, 3/4 झाला. r³ इक्वल टू 216, r इक्वल टू 6. r ची व्हॅल्यू रेडियस, म्हणजे जेव्हा व्हॉल्यूम 288 पाय आहे तेव्हा रेडियस किती आहे? 6 आहे. ज्यावेळेस व्हॉल्यूम 288 पाय आहे त्यावेळेस रेडियस किती आहे? 6 आहे. म्हणजे तुम्हाला रेडियस मिळालंय किती आहे? 6. ते इथं सबस्टिट्यूट करा. केलं का सबस्टिट्यूट? 1 अपॉन 6चा स्क्वेअर, 1 अपॉन 6चा स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन 36 इथं आलाय बघा. dr अपॉन dt किती आला? 1 अपॉन 30. वेन व्हॉल्यूम 288 पाय, radius is equal to 6, then rate of change of radius with respect to time is 1 upon 36. 1 upon 36. हे रेडियस कळालं का सांगा? रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस कळालं का? मग आपण सरफेस एरियाकडे जाऊया. सगळ्यांकडनं उत्तर अपेक्षित आहे. आता रेडियस आलं, आता सरफेस एरिया. जसं व्ही घेतलं
तसं एसचा देखील फॉर्म्युला काय असणार आहे? सरफेस एरिया ऑफ द स्पेअर. फॉर्म्युला काय माहिती आहे? सरफेस एरिया ऑफ द स्पेअर फॉर्म्युला किती आहे? 4πr². 4πr². डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे हे काय येणार? ds/dt. ds/dt. 4π कॉन्स्टंट आहे, r² 2r आणि r चा dr/dt. r चा काय येणार? dr/dt. हे बघा, 2r × 4 8r. 2r × 4 8r. 8πr dr/dt. डेरिव्हेटिव्ह आला ds/dt चा. तुम्हाला काढायचं ds/dt. आता dr/dt आहे, r आहे, r किती आहे? 6 आहे. dr/dt 1/36 आहे. सबस्टिट्यूट करा. हे बघा, r = 6 आणि dr/dt किती आहे वर? 1/36. सबस्टिट्यूट केलं, आन्सर काय आलं? 4π/3. आन्सर किती आलं? 4π/3. सरफेस एरिया कळालं का? रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया. तर आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूया. Water is being poured at the rate of 36 meter cube per second in a cylindrical vessel of base radius 3 meter. Find the rate at which the water level is rising. पाणी भरतोय आपण. सिलेंड्रिकल वेसल. सिलेंड्रिकल वेसल म्हणजे काय? सिलेंडरच्या आकाराचं भांड आहे, त्या भांड्यात आपण पाणी ओततोय. पाणी ओतण्याचा रेट काय आहे? पाणी ओतण्याचा रेट सेकंदाला 36 मीटर क्यूब आहे पाणी ओतण्याचा. आणि जो सिलेंडर आहे, डायग्राम थोडंफार जमेल. हा जो रेडियस आहे तो आहे 3 मीटर. तो किती आहे? 3 मीटर आहे. सिलेंड्रिकल वेसल ऑफ बेस रेडियस. बेसचा रेडियस किती आहे? 3 मीटर. फाइंड द रेट ॲट विच वॉटर लेवल इज रायझिंग. वॉटर लेवल राईज होण्याचा रेट विचारलाय. इथं जो दिलाय तो पाणी पडण्याचा रेट आहे. आता इथनं खाली पडताना वॉटर लेवल अशी राईज होणार, बरोबर का? भांडं भरत येणार. भांडं भरण्याचा वेग विचारला इन शॉर्ट तुम्हाला. भांडं भरण्याचा वेग किती आहे? सेकंदाला भांड्यात किती पाणी पडतंय तो तुम्हाला विचारलाय. अजून एक, इथं हाईट दिलेली नाही. भांड्याची हाईट किती आहे तुम्हाला माहीत नाहीये. आपण ते एच म्हणून कन्सिडर केलंय. काय कन्सिडर केलंय? एच म्हणून कन्सिडर केलंय. ओके, हे आहे सिलेंड्रिकल भांड्याचं व्हॉल्यूमचं फॉर्म्युला. सिलेंड्रिकल वेसलचं फॉर्म्युला V = πr²h. तिसरा प्रॉब्लेम चालू आहे. तिसऱ्या प्रॉब्लेम वरून तुम्हाला थोडंफार अंदाज आला असेल की प्रॉब्लेममध्ये जी काही जॉमेट्री विचारते, ज्याचं कशाचं शेप विचारते, त्या शेपचं सरफेस एरिया, व्हॉल्यूमचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजेत, बरोबर का? त्याचे फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजेत. मी ग्रुपवर सगळ्याचे फॉर्म्युले सेंड करतो, सगळ्याचे व्हॉल्यूम, सगळ्याचे सरफेस एरिया. नंतर तुम्ही ते पाठ करून टाका, ठीक आहे? हां, तर V = πr²h. आता इथं एक गोष्ट ध्यानात घेणं गरजेचं आहे की इथं रेडियस दिलेलं आहे. रेडियस ऑलरेडी दिलेलं आहे 3r². 3. ते जर सबस्टिट्यूट केलं तर व्हॉल्यूम किती मिळत आहे? 9πh. अजून एक, जसं टाईम वाढत आहे तसं असं इथं रेडियस वाढणार नाही आहे. रेडियस फिक्स आहे हे तर नक्की का? रेडियस फिक्स आहे म्हणजे जसं पाणी पडत आहे तसं सरफेस एरिया वाढणार आहे का? बेस खालचा वाढणार आहे का? नाही, रेडियस कॉन्स्टंट आहे, बरोबर.
चेंज काय होणार आहे? वॉटर लेवल चेंज होणार आहे. चेंज कशात होणार आहे? वॉटर लेवलमध्ये चेंज होणार आहे. ओके, तर इन शॉर्ट पाण्याच्या व्हॉल्यूममध्ये चेंज होणार आहे. पाणी जेवढं भरलंय, समजा इथपर्यंत भरलं, पाणी इथपर्यंत भरलं, तर हा पाण्याचा एवढा पार्ट पाण्याचा व्हॉल्यूम इथपर्यंत भरलं, हा झाला पाण्याचा इथपर्यंतचा व्हॉल्यूम. व्ही काय म्हणलाय? पण हा जो आपण व्ही घेतलाय तो व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल वेसल घेतलाय, पूर्ण भांड्याचा व्हॉल्यूम घेतलाय आपण, जो की कॉन्स्टंट आहे आणि आपल्याला माहित नाही किती आहे. हाईट पण माहित नाही किती आहे, रेडियस फक्त माहिती आहे. भांड्याची जी कुठली गोष्ट माहिती आहे आपल्याला ती दोनच गोष्टी आहेत, की ते भांडं सिलेंड्रिकल आहे आणि त्याचं बेस रेडियस किती आहे? 3 मीटर आहे आणि त्या भांड्यामध्ये 36 मीटर क्यूब पर सेकंद या वेगाने पाणी पडतंय. तर पाणी वाढण्याचा वेग किती आहे ते तुम्हाला काढायचं आहे. रेडियस सबस्टिट्यूट केलं 3 स्क्वेअर 9, व्ही इक्वल टू 9 पाय एच, व्ही इक्वल टू 9 पाय एच डी व्ही अपॉन डी टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं, डी व्ही अपॉन डी डी एच अपॉन डी टी, हाईट पण डी एच अपॉन डी टी. आता इथं आपण ह्याचं पाण्याचा विचार करतोय, पाण्याच्या वाढण्याचा. आपल्याला भांडं भरायचं आहे असं कन्सिडर करा. आपल्याला भांडं भरायचं आहे म्हणजे पाण्याचं व्हॉल्यूम आणि भांड्याचं व्हॉल्यूम सेमच असणार आहे. पाण्याची हाईट आणि भांड्याची हाईट सेमच असणार आहे. ओके, म्हणजे डी व्ही अपॉन डी टी भांड्याला पण लागू होत आहे, पाण्याला पण लागू होत आहे पाणी भरल्यानंतर. डी एच अपॉन डी टी तसंच. सो जसं टाईम वाढतोय तसं व्हॉल्यूम वाढतोय, पाणी भरत चाललंय ना. जसं टाईम वाढतोय तसं पाण्याची हाईट वाढतीये, पाणी वर 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 येत चाललंय, वर 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 येत चाललंय पाणी. म्हणून ओके, म्हणून विथ रिस्पेक्ट टू टी डी व्ही अपॉन डी टी, इथे चेंज व्हॉल्यूम होतोय म्हणून व्हॉल्यूमचा डेरिव्हेटिव्ह काढलाय, चेंज हाईट होतीये म्हणून हाईटचा डेरिव्हेटिव्ह काढलाय. हे फॉर्म्युला आलं डी एच अपॉन डी टी इज इक्वल टू 1/9 पाय डी व्ही अपॉन डी टी. डी व्ही अपॉन डी टी तुम्हाला दिलाय, डी व्ही अपॉन डी टी तुम्हाला दिलाय 36 मीटर क्यूब पर सेकंद. 36 मीटर क्यूब पर सेकंदनी व्हॉल्यूम पाणी भांड्यामध्ये पडतंय, ह्याचा अर्थ पाणी पडल्यानंतर भांड्याचं व्हॉल्यूम वाढणार ना, भांड्यातलं पाण्याचं व्हॉल्यूम वाढणार की. आणि जेवढं पाणी पडेल तेवढं भांड्यातलं पाणी वाढेल. मग पाणी केवढं पडतोय? 36 मीटर क्यूब पर सेकंद पडतोय. आता दर सेकंदाला जर 36 मीटर क्यूब पडत असेल तर दर सेकंदाला व्हॉल्यूम पण तेवढ्यानेच वाढणार. एक ग्लास पाणी जर तुम्ही भांड्यात ओतला तर एक ग्लासनीच पाणी वाढणार भांड्यातलं. तसंच आहे हे, जेवढं तुम्ही पाणी ओतलं तेवढंच त्याचं व्हॉल्यूम देखील वाढलं. सो व्हॉल्यूम वाढण्याचा रेट काय आहे? 36 मीटर क्यूब पर सेकंद. 36 मीटर क्यूब पर सेकंद. सबस्टिट्यूट केलं बघा, इथं सबस्टिट्यूट केलं, किती आलं? डी एच अपॉन डी टी 4/पाय. वॉटर रायझिंग म्हणजे काय? हाईट वाढतीये. रायझिंग म्हणजे काय? वाढणे. वाढणार काय? इथं पाण्याची इथं काय वाढणार? हाईटच वाढणार ना. सो डी एच अपॉन डी टी किती आलं? 4/पाय मीटर पर सेकंद. 4/पाय मीटर पर सेकंद. प्रॉब्लेम कळाला का बघा? प्रॉब्लेम कळाला का? ओके, आता नेक्स्ट बघूया. एक मिनिट. अ मॅन ऑफ हाईट 180 सेंटीमीटर इज मूविंग अवे फ्रॉम अ लॅम्प पोस्ट at the rate of 1.2 meter per second. If the height of the lamp post is 4.5 meter, find the rate at which its shadow
is shadow is lengthening. The tip of the shadow is moving. A man of height 180 सेंटीमीटर 180 सेंटीमीटर माणसाची हाईट आहे. 180 सेंटीमीटर म्हणजे ऑलमोस्ट 6 फुटाचा माणूस आहे. 6 फुटाचा माणूस. आपण इथं जरा समजू की हा माणूस आहे. तर तो इज मुव्हिंग अवे फ्रॉम अ लॅम्प पोस्ट. लॅम्प पोस्ट म्हणजे काय? लाईटचा खांब. आला का लक्षात? लाईटचा खांब. लाईटचा खांब 1.2 मीटर आहे. आता 1.2 मीटरला, आता इथं मीटर आहे त्याला आणि इथं सेंटीमीटर आहे, त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं? मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ. म्हणजे 120 ना, 120 सेंटीमीटर. हा असा लाईटचा खांब आहे इथं. लाईटचा खांब आहे. हे आपली जमीन हवेत उभारल्यासारखं वाटून दे म्हणजे झालं. हा, इफ the height of the lamp post चुकलं. हाईट ऑफ द लॅम्प पोस्ट 4.5 मीटर आहे. म्हणजे हे 4.5 आहे, सॉरी, हे आहे 4.5 मीटर म्हणजे 450 सेंटीमीटर आहे हे. मग हे जे दिलंय काय, हा माणूस या लाईटच्या खांबापासून 1.2 मीटर पर सेकंदनी दूर चाललाय. दर सेकंदाला 1.2 मीटरनी लांब चाललाय. आधी इथं कुठं असेल, मग असं असं लांब 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 चाललाय. असं इकडे चाललाय तो लांब, असं तो लांब चाललाय. ठीक आहे. तर ते लांब जाण्याचा रेट किती आहे? 1.2 मीटर पर सेकंद. इफ द हाईट ऑफ द लॅम्प 4.5 मीटर, फाइंड द रेट ॲट विच हिच शॅडो. त्याची शॅडो म्हणजे त्याची सावली. त्याची सावली काळीच असणार. इथं असं कुठे तर पडली आहे सावली आडवी. हिच शॅडो इज लेंथेनिंग. आता जर थोडं तुम्हाला फिजिक्सचा तुम्ही अभ्यास केला असेल किंवा साधं फिजिक्स गेलं एवढं साधं जनरल कॉमन सेन्स आहे. जसं तुम्ही लाईटपासून लांब जात जाल तसं तुमची सावली लांबत जाते. कधी केलाय का प्रयोग? असं केलं नसेल तर आज लाईटच्या खांबाखाली उभा राहा आणि त्याच्यापासून जरा लांब जायचा प्रयत्न करा संध्याकाळी. तेव्हा तुम्हाला दिसेल की तुमची सावली अशी लांबत चालली आहे, लांब होत चालली आहे. तर जसं तुम्ही लांब चाललाय, जसं तुम्ही लांब चाललाय खांबापासून, तसं तुमची शॅडो देखील अशी लांबत चालली आहे. शॅडोची हाईट काय ते लांबी वाढत चालली आहे. ते वाढत जाण्याचा रेट विचारलाय. शॅडोच्या वाढत जाण्याचा रेट विचारलाय. द टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग. टिप ऑफ द शॅडो म्हणजे डोक्याची सावली, ते एक विचारलंय. जे काही ते सगळं शॅडोचंच आहे खेळ. आता तुमच्या हाईटवरच ते डिपेंड असणार आहे, बरोबर. 4 फुटाचा माणूस आणि 6 फुटाचा माणूस जर खांबापासून एकत्र लांब चालायला लागले, त्या दोघांची सावली काय सेम नसणार आहे. 4 फुटवाल्याची कमी सावली असणार आहे, 6 फुटवाल्याची जास्तच असणार आहे. म्हणूनच इथं त्या माणसाची पण हाईट दिलेली आहे. आणि लाईटचं खांब किती उंचीवर आहे ते पण महत्वाचं आहे. त्या माणसाच्या हाईटच्या एवढंच जर खांब असलं असतं तर तेवढी सावली पडली असती का? ऑब्व्हियसली पडली नसती. थोडं दूर गेलं तर सावली पडायचं पण बंद झालं असतं, कारण तिथपर्यंत प्रकाशच येणार नाही. जेवढं हाईटवर खांब असेल, लाईट असेल, तेवढं लाईट असं जास्त स्प्रीड होत आहे, बरोबर का, जास्त पसरत आहे लाईट. सो खांबाची हाईट पण महत्वाचं आहे,
माणसाची हाईट पण महत्वाचं आहे आणि तो माणूस खांबापासून किती वेगाने लांब चाललाय ते पण महत्वाचं आहे. त्यावर शॅडोची लेंथ ठरणार आहे. त्यावर शॅडोची एकदा शॅडोची लेंथ आली की हे टिप ऑफ द शॅडो काढायला पण काय अवघड जाणार नाही. प्रॉब्लेम समजला का? बघा, प्रॉब्लेम समजला का? हे आहे 1.8 मीटर. प्रॉब्लेम समजला का सांगा? हो नाही काय तर म्हणणार आहे. हा, आता कळालं प्रॉब्लेम समजणं किती महत्वाचं आहे. एकही शब्द आला नाही मला मगाशी, त्यावरूनच तुम्हाला इम्पॉर्टन्स कळाला असेल की प्रॉब्लेम समजणं किती महत्वाचं आहे. आता इथं जॉमेट्री कुठली तयार होईल? टिप ऑफ द शॅडो म्हणजे समजा हे कन्सिडर करा, लाईट पासून इथपर्यंत असं हे टिप ऑफ द शॅडो. कुठली जॉमेट्री तयार झाली? राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणून आपल्या ह्याची गरज पडणार आहे का? पायथागोरसची. बघूया पडते का. कसं सॉल्व्ह केलं एक एक बघत जाऊ आपण. लेट ओ ए, उगाच डिलीट केले की रे, परत काढावं लागतंय. ओ ए बी द लॅम्प पोस्ट. जी लॅम्पची हाईट आहे त्याला ओ ए कन्सिडर केलं. एम एन बी द मॅन. एम बी डायग्राम काढली आहे का? हा काढली की डायग्राम, बरं आहे. हे एम एन माणूस आहे, ओ ए खांबाची उंची आहे, एम बी इज इक्वल टू एक्स लेंथ ऑफ शॅडो. लेंथ ऑफ शॅडो बरोबर. एम बी लेंथ आत्ता तुम्हाला दाखवलं होतं, काळी लाईन खालची ती लेंथ ऑफ शॅडो आहे. ती काय असणार आहे? लेंथ ऑफ शॅडो. तर ती आहे किती? एक्स कन्सिडर केलाय. ते काय कन्सिडर केलं? एक्स बी द लेंथ ऑफ द शॅडो अँड ओ एम इज इक्वल टू वाय बी द डिस्टन्स ऑफ अ मॅन फ्रॉम द लॅम्प. म्हणजे त्या माणसाचं लॅम्प पासूनचं ॲक्च्युअल डिस्टन्स किती आहे ते वाय कन्सिडर केलं. ते किती कन्सिडर केलंय? वाय. बी द ॲट टाइम टी, त्या टाइमला, कारण तो अजून मूव्ह करतोय, तो थांबलेला नाही आहे, तो मूव्ह करतोय अजून, म्हणजे तो अजून चालतोयच, पण टाइम टीला म्हणजे कुठल्या तरी एका टाइमला त्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे? वाय आहे. गिवन दॅट मॅन इज मुव्हिंग अवे फ्रॉम लॅम्प पोस्ट ॲट द रेट ऑफ 1.2 मीटर पर सेकंड. म्हणजे तुम्हाला dy अपॉन dt दिलाय, बरोबर का? दोघांमधला डिस्टन्स वाय आहे आणि वाय चेंज व्हायला लागलाय. माणूस आधी इथं होता, हे एम एन इथं होतं, वाय एवढं होतं, एम एन एवढं झालं, वाय एवढं झालं, एम एन इथं आला, वाय इथं आला, म्हणजे वाय चेंज होतोय. जसा माणूस चाललाय तसा वाय चाललाय विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे तुम्हाला काय दिलाय? dy अपॉन dt. तुम्हाला काय दिलाय? dy अपॉन dt. माणसाचा लाईटच्या खांबापासून दूर जाण्याचा वेग म्हणजे dy अपॉन dt इज इक्वल टू 1.2. द रेट ॲट विच शॅडो इज लेंथनिंग. आता शॅडो वाढतीये, शॅडो वाढत 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 जाणार, म्हणजे काय वाढणार आहे? एक्स वाढणार आहे. एक्स वाढणार आहे, बरोबर का? कारण एक्स काय आहे? एक्स काय म्हणलंय? एम बी. एम बी म्हणजे लेंथ ऑफ शॅडो. जसा माणूस मूव्ह होतोय तर माणसाची सावली पण मूव्ह होणार, माणसाची सावली पण वाढत जाणार विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजेच काय? dx अपॉन dt. म्हणजेच काय? dx अपॉन dt. हे कळालं का? प्रॉब्लेम किती इम्पॉर्टंट आहे बघा. प्रॉब्लेम किती महत्वाचा, कारण मी प्रत्येक दर मिनिटाला तुम्हाला विचारायला लागलो कळालं का कळालं का. त्यामागे कारण आहे, कारण एक स्टेप समजल्यानंतर पुढचं काही समजणार नाही आणि तुम्हाला फक्त काही काम करायचं नाही, फक्त टाईप करायचं आहे हो म्हणून. त्याला पण जर जीवावर होत असेल तर अवघड आहे. dy अपॉन dt dx अपॉन dt कळालं का? बी द टिप ऑफ द शॅडो म्हणजे हा या एनच्या इथं माणसाचं डोकं आहे,
आणि त्या एनची सावली इथं बी मध्ये पडतीये. बी हा काय, टिप ऑफ द शॅडो, अँड इट इज ॲट द डिस्टन्स ऑफ एक्स प्लस वाय. ऑब्विसली टिप ऑफ द शॅडोची डिस्टन्स खांबापासून बघा किती आहे, डायग्राम बघून तुम्ही सांगू शकता. हा टिप ऑफ द शॅडो आहे. हा इथून खांब स्टार्ट होत आहे. मग खांबापासून ओबी, ओबी हे अंतर किती आहे, एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय फ्रॉम द पोस्ट म्हणजे लॅम्प पोस्ट. तर आता मला सांगा हे इक्वेशन आलं कसं. एक्स अपॉन 1.8 इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन 4.5. हे इक्वेशन आलं कसं. इथं तुम्हाला या दिलेल्या जॉमेट्रीचा, ट्रायंगलचं बेसिक रूल्स, फॉर्म्युले, प्रॉपर्टीज ते माहिती पाहिजेत. इथं 10वीला तुम्ही काय शिकलाय ते महत्वाचं आहे. एक्स अपॉन 1.8 काय आहे, माणसाची हाईट आहे. 4.5 काय आहे, खांबाची हाईट आहे. एक्स काय आहे, सावलीची लेंथ आहे. एक्स प्लस वाय काय आहे, खांबापासून ते सावलीच्या टोकापर्यंतची लेंथ आहे. एक्स अपॉन 1.8 इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन 4.5. हे कसं आलं. दोन त्रिकोण समरूप. हा, दोन त्रिकोण समरूप. आठवत आहे का. समरूप त्रिकोण असेल तर त्यांचं प्रमाण देखील समान असतंय. समरूप त्रिकोण असेल तर त्यांचं प्रमाण देखील समान. बघा, बेस डिवायडेड बाय हाईट, एक्स अपॉन मॅनची हाईट 1.8, एक्स अपॉन 1.8, आणि दोन समरूप असल्यामुळे त्यांचं प्रमाण देखील समान आहे. एक्स प्लस वाय म्हणजे हे सगळं ओबी, एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 4.5, आणि हे एक्स, हा जो एक्स आहे डिवायडेड बाय मॅन. समरूप त्रिकोणचं कळालं का, सांगितलेलं. एक्स डिवायडेड बाय मॅन्स हाईट इज इक्वल टू एक्स प्लस वाय डिवायडेड बाय लॅम्प्स हाईट. हे इथं वापरलंय. आता ते थोडं सॉल्व केलं, म्हणजे तिरकस गुणाकार करा, इकडे तिकडे पाठवा. ते नंतर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळाली, एक्स इज इक्वल टू 2y/3. म्हणजे जरा सिम्प्लिफाय केलं 1-2 स्टेपमध्ये, तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळाली 2y/3. 2y/3. dx अपॉन dt डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला एक इक्वेशन तर मिळालं. आधी इक्वेशन पण नव्हतं तुमच्याजवळ सगळी काय होती, ती थेरी होती. तुम्हाला ॲटलिस्ट इक्वेशन मिळालं. डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी कशाची गरज असते, इक्वेशनची गरज असते. ते तुम्हाला मिळालं आहे, एक्स इक्वल टू 2y/3. आणि हे सगळं बेस काय आहे, याला टाईम आहे. जसं बघा पर सेकंद, टाईमवर सगळं डिपेंड आहे. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह पण विथ रिस्पेक्ट टू टी. dx अपॉन dt इज इक्वल टू 2/3. वायचा डेरिव्हेटिव्ह, वाय देखील वाढतोय कशावरून, म्हणजे माणसातलं आणि खांबामधलं डिस्टन्स देखील टाईमनुसार वाढत चाललाय, म्हणून dy/dt. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, dy/dt. आणि dy/dt तुम्हाला दिलायच 1.2. सबस्टिट्यूट करा, आन्सर काय आलं, 0.8 मीटर पर सेकंद. dx/dt आलं तुमचं. dx/dt म्हणजे काय आलं बघा, द रेट ॲट विच शॅडो इज लेंथनिंग. आलं का पहिल्याच आन्सर, फर्स्टचा आन्सर आलं का बघा. फर्स्ट आन्सर तेच विचारलंय, द रेट ॲट विच हिज शॅडो इज लेंथनिंग. पहिल्याच आन्सर कळालं का. 3 मिनिट राहिलेत माझ्या हातात फक्त. पहिल्याच आन्सर कळालं का.
नेक्स्ट टाइम मी विचारणार नाही बघा. कळालं न कळालं न विचारता डायरेक्ट पुढे जाणार आहे. हां, रेट ॲट विच द टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग इज गिवन बाय dx प्लस वाय अपॉन डी टी. जसा dx अपॉन डी टी होता तसाच डी ऑफ एक्स प्लस वाय अपॉन डी टी आहे. हां, लांब जाण्याचा रेट, हा टिप ऑफ द शॅडो लांब चाललाय. हा बी लांब चाललाय, ह्याचा अर्थ एक्स पण लांब चाललाय, एक्स लांब आणि वाय पण लांब चाललाय. कळालं का? बी म्हणजे काय? टिप ऑफ द शॅडो आहे. टिप ऑफ द शॅडो वाढत चाललाय पुढे, असं पुढे वाढत चाललाय. हा वाढल्यामुळं आपल्या पण एक्स पण वाढणार आणि वाय देखील वाढणार आणि हे दोघं सायमल्टेनियसली वाढणार. दोन्ही एकत्र, म्हणजे पहिल्यांदा एक्स वाढला, एक्स लांब झाला, मग वाय लांब झाला, असं आहे का? दोन्ही एकत्र वाढणार म्हणूनच प्लस आहे. दोन्ही एकाच वेळेस एकत्र पसरायला लागलाय. बी जसं म्हणजे डोक्याची सावली जसं लांब जाईल तशी पूर्ण सावलीची लांबी देखील वाढणार आणि त्या माणसाचं खांबापासून अंतर देखील एकाच वेळेस वाढणार. म्हणूनच एकाच वेळेस म्हणून एक्स आणि वाय, एक्स प्लस वाय असं दिलंय. आणि ते काय? विथ रिस्पेक्ट टू टाईम आहे. विथ रिस्पेक्ट टू काय? टाईम आहे. 5 मिनिट राहिलेले इथं दिलेलं आहे. म्हणून डी ऑफ एक्स प्लस वाय अपॉन डी टी. आणि इथं काय? डेरिव्हेटिव्हचा बेसिक फॉर्म्युला वापरला आहे, डी एक्स अपॉन डी टी प्लस डी वाय अपॉन डी टी. आणि हे आत्ताच काढलं आहे आपण, डी एक्स अपॉन डी टी आत्ताच काढलं आहे, डी वाय अपॉन डी टी तुम्हाला ऑलरेडी दिलं आहे. सबस्टिट्यूट करून आन्सर काढलं. म्हणजे डोक्याची सावली ही 2 मीटर पर सेकंदनी वाढत चालली आहे. टिप ऑफ द शॅडो हे 2 मीटर पर सेकंदनी वाढत चाललं आहे आणि कंप्लीट शॅडो 0.8 मीटर पर सेकंदनी वाढत चाललं. प्रॉब्लेम कळाला का? परत एकदा वाचा हा प्रॉब्लेम. ओके.